आपण बनवणार आहोत मालवणी पद्धत कशी आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे। तर नक्की व्हिडिओ संपूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राइब करा। आणि तर इथे मी 3 कांदे घेतलेले आहेत आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे आणि हे सर्व व्यवस्थित तेलामध्ये ना भाजून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर खोबरंही किसून घेतलेलं आहे आणि खोबरं पण आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे। कांदा अगदी बारीक बारीक पातळ असा कापायचा आहे म्हणजे तो इथे 1 किलोचं चिकन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी हळद घालून घेते आणि त्यानंतर मीठही घातलेलं आहे। चवीनुसार आपल्याला जितका अंदाज येईल तितका घालायचं आहे। आणि त्यानंतर इथे मी आपला घरगुती जो लाल मसाला असतो, आमचा तर मालवणी मसाला आहे, तर तो मी घालून घेतलाय। आणि त्यानंतर हे आले लसणाची पेस्ट 2 चमचे टाकणार आहे आणि हा गरम मसाला। तर हे सगळं एकत्र करून व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे। एक 15 ते 20 मिनिटं ठेवायचं आहे। जास्त राहिलं तरी हरकत नाही, पण एक कमीत कमी ते 10 मिनिटाचं ठेवलं पाहिजे। झाकून मी ठेवते। त्यानंतर इथे कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि जो आपण कांदा बारीक केलाय तर तो आता इथे भाजून घेणार आहे। कांदा भाजताना तो चांगला लालसर झाला पाहिजे, एवढी काळजी घ्यायची। तर इथे मस्त असं फिरवून घेतलं आणि इथे चिकन बघा थोडा वेळ झाला 10-15 मिनिटं। आणि इथे जे 2 लेग पीस होते तर मुलांसाठी भाजायला ठेवलेले आहेत। इथे खोबरं ठेवलंय, आता हेही भाजून घेणार आहे। पण कांदा पूर्ण भाजल्यानंतरच खोबरं भाजायचं आहे, नाहीतर मग खोबरं भाजलं जात नाही। आणि या भाजण्याच्या कांद्यामध्ये मी अजून 1 टोमॅटो पण टाकून घेणार आहे, म्हणजे काय त्याची चव एक वेगळीच लागते, तर त्यासाठी। आणि बघा इथे मी टोमॅटो टाकलेला आहे कांद्यामध्ये आणि तोही व्यवस्थित परतून घेते। कांदा चांगला लाल झालेला दिसतोय बघा, तर तो आता मी काढून घेतलाय। आणि आता याच कढईमध्ये मी खोबरं भाजायला घेणार आहे। ते खोबरं टाकून घेतलं सर्व आणि आता हे व्यवस्थित मी भाजणार आहे। हे पण चांगलं लालसर भाजून घ्यायचं आहे, कच्चं राहिलं तर त्याची चव बदलेल आपल्या चिकनची, त्यामुळे व्यवस्थित लालसर होईपर्यंत तो भाजायचा आहे। व्यवस्थित भाजायचं, त्यानंतर बघा असं व्यवस्थित लालसर चिकन आपल्याला फोडणीला टाकायचं आहे। तर इथे आपल्या घरामध्ये जितके अवेलेबल असतील खडे मसाले तितके टाकायचे आहे। त्यानंतर इथे कांदा बारीक केलेला आहे तोही फोडणीसाठी टाकलेला आहे आणि त्यानंतर इथे टोमॅटो देखील आहे तर तोही टाकायचा आहे। आणि चांगला लालसर झाल्यानंतर त्यामध्ये आपलं जे चिकन आपण ठेवलेलं आहे करून तर ते टाकणार आहोत। त्यानंतर इथे बघा ही वाटणाची सगळी तयारी करून ठेवली आहे आणि हे सगळं वाटून घ्यायचं आहे। व्यवस्थित लाल केलेला कांदा आणि इथं खोबरं आहे तर व्यवस्थित ते पण वाटून घ्यायचं, अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर इथे आता कांदा आणि टोमॅटो चांगला भाजला आहे आणि त्यानंतर इथे थोडेसे आपले जे मसाले असतात घरगुती तर ते इथे टाकून घ्यायचे आहेत। आणि आपण जेव्हा चिकन ठेवलं होतं मॅरिनेट करायला त्यावेळेस आपण मसाले टाकले, त्यामुळे जितकं अंदाज येईल आपल्याला, जसं तिखट वगैरे हवंय तर त्या प्रमाणात आपण टाकायचं आहे। जास्त तिखट खात असाल तर जास्त टाकू शकता। आणि इथे बघा आता हे व्यवस्थित चिकन टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्या कांदा आणि टोमॅटोमध्ये परतून घ्यायचं ते। आणि त्यानंतर इथे काढून घेतलेलं आहे बघा आता व्यवस्थित आणि मस्त फिरवून घ्यायचं, ते संपूर्ण फोडणीमध्ये लागलं पाहिजे। आणि त्यानंतर एक झाकण ठेवून याला 15-20 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे। असं मी आता झाकण ठेवलंय आणि 15-20 मिनिटात याला असं सोडणार आहे, म्हणजे त्याच्या वाफेवर ते चांगलं शिजलं जाईल। तर असं शिजवायचं आहे। एक 25 मिनिटं 10-20 मिनिटं झाल्यानंतर हे बघा इथे शिजलेलं आहे, बघू शकता। आपण चेक करून घ्यायचं शिजलं आहे का चिकन वगैरे ते। आणि त्यानंतर म्हणजे आपण वाटण तयार केलेलं होतं मघाशी कांदा टोमॅटो आणि खोबऱ्याचं, तर ते टाकून घ्यायचं आहे। आणि आपल्याला जितकं आवश्यक असेल त्याप्रमाणे पाणी वगैरे ओतायचं त्यामध्ये आणि जितकं कन्सिस्टन्सी हवी असेल तेवढं आपण करू शकतो। आता मालवणी चिकन म्हटल्यानंतर ते थोडं जाडच असतं, अगदी पातळ असं नसतं, तर त्यामुळे कन्सिस्टन्सी तशी त्याप्रमाणे ठेवायची आहे। तिथे थोडंसं जाडसर झालं तर थोडं पाणी टाकून मी पातळ करून घेणार आहे। अगदी पातळ नाही करायचं, व्यवस्थित पाहिजे तितकं करायचं। आणि बघा इथे व्यवस्थित पाणी टाकून घेतलेलं आहे आणि मीठ वगैरे चव वगैरे बघून घ्यायची यावेळेला। अगदी कमी वगैरे काय पडलेलं वाटत असेल तर ते आपण यावेळेला चेक करू शकतो आणि जे कमी पडलंय ते आपण टाकू शकतो। तर अशा प्रकारे बघा तयार झाले आणि आता याला चांगली उकळी आली पाहिजे, तर त्याच्यासाठी आता पुन्हा मी झाकण ठेवलेलं आहे आणि हा गरम मसाला टाकून घेतलाय आणि फिरवून घेतलं व्यवस्थित। आणि त्यानंतर हे झाकण पुन्हा ठेवलेलं आहे आणि चांगली उकळी येऊ द्यायची। बघा इथे तर व्यवस्थित उकळी आलेली आहे 5 मिनिटानंतर।
तर बघू शकता तुम्ही. आता हे रेडी झाले आपलं चिकन आणि बघा व्यवस्थित पद्धत अगदी तंतोतंत दाखवलेली आहे. तर नक्की घरी तुम्ही ट्राय करा. छान चिकन होतं हे आणि मालवणी पद्धतीतलं चिकन तर तुम्हाला सगळ्यांना आवडतच असणार आहे. तयार झालं. कोथिंबीर टाकून घ्यायची भरपूर. रेडी झालेलं आहे चिकन. मस्त